सांगोल्यात भूगोलाचा पेपर फुटलेला आहे। सांगोला विद्या मंदिर इथल्या स्ट्रॉंग रूमचं कुलूप तोडण्यात आलं आणि प्रश्नपत्रिकांचा एक गठ्ठा हा चोरीला गेला। उद्या होणारा 10वी बोर्डाच्या भूगोलाचे 50 प्रश्नपत्रिका या चोरीला गेलेल्या आहेत। सांगोला पोलीस आता घटनास्थळी दाखल झालेले आहेत आणि चोरणाऱ्यांचा पोलिसांकडून तपास केला जातोय। अधिकची माहिती जाणून घ्या। संकेत कुलकर्णी आपल्यासोबत आहेत। संकेत, काय अपडेट आहे? आज दुपारी साधारण 11:30 ते 12च्या दरम्यानची ही घटना पुढे आलेली आहे। यामध्ये सांगोला विद्या मंदिरामध्ये सांगोला तालुक्यातील 10वीच्या बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेची स्ट्रॉंग रूम आहे की ज्या ठिकाणी प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिकांचं वितरण होतं, ती स्ट्रॉंग रूम फोडण्यात आलेली आहे, त्याचं कुलूप फोडण्यात आलेलं आहे आणि 50 प्रश्नपत्रिकांचा एकच गठ्ठा त्यातून उचलून हा चोरांनी चोरून नेल्याची माहिती सध्या पुढे येते। त्यामध्ये 50 प्रश्नपत्रिका होत्या। उद्या भूगोलाचा पेपर होणार आहे, त्यापूर्वीच खरं तर हा पेपर चोरीला गेल्यामुळे हा पेपर पूर्णपणे फुटला असल्याचं या निमित्तानं बोललं जातंय। ही घटना घडल्यानंतर तात्काळ सांगोला पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत, वरिष्ठ अधिकारी दाखल झालेले आहेत, शिक्षणाधिकारी असतील, इतर संबंधित अधिकारी सर्वच घटनास्थळी दाखल होऊन याचा तातडीनं तपास सुरू केलेला आहे। पोलिसांनी 2 ते 3 पथके ही जे तयार करून शोधकार्यासाठी सध्या तैनात केलेली दिसून येत आहेत। ऋतुजा, अगदी धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।